नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे, जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अणुऊर्जा माध्यमातून विकिरण प्रक्रियेद्वारे कांदा साठवणूक होणार. म्हणजे यामध्ये कांदा कसा साठवून करायचा, त्याची प्रक्रिया कशी आहे या संदर्भात चर्चा झाली आणि निर्णयही देण्यात आला. कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याच्या महाबँक संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रकल्पाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होणार आहे. हिंदुस्तान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा बँक सुरू होणार. समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांदा बँक करण्याचे प्रस्ताव. कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. या प्रकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंदू. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार. कांदा बँक परिसरातील मूल्य साखळी विकसित करण्यात येणार. तर खरोखरच कांदा बँक जे आहे, जे की आपण पाहत होतो, कांद्याला जो भाव आहे पूर्वी 2 रुपये 5 रुपये असा होता, परंतु आता कांद्याचे जे रेट आहे ते 40 रुपये किलो ते 30 रुपये किलो याप्रमाणे आता वाजवी झालेले आहेत. परंतु कांदा हा सणणारा घटक असल्यामुळं त्याच्यावर प्रक्रिया करून कसा त्याला जास्त टिकाऊ ठरणार आहे यामध्ये संशोधन करण्याचं भाग हे सरकार करणार आहे. पण त्यामुळे खरोखरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया करण्याचं जी सुरुवात आहे प्रकल्पाची ती तिथूनच होणार. परंतु महाराष्ट्र सरकारामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरोखरच अशा प्रकारचे प्रकल्प जेणेकरून सोयाबीन, कापूस असे इकडे जास्त प्रमाणात घेतो, पण कोणताच प्रकल्प आणि कोणता आमदार, कोणता प्रतिनिधी हे केव्हाच मंत्रिमंडळामध्ये मांडण्यासाठी किंवा संकल्पना हे ठेवण्याचं केव्हाच अजिबात पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळं जनतेनं कोणाला लोकप्रतिनिधी निवडून द्यावा हेच जनतेला समजत नाही. त्याच्यामुळं हा संशोधन करण्याचा विषय आहे. आम्ही त्याविषयी बातमी लावणारच आहोत. आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.